हा एक विला तुम्ही पाहू शकता इथे श्री विला म्हणून नाव दिले याला. पूर्ण लाकडाचं बांधकाम आणि त्याला लागूनच हे एक रेस्टॉरंट आहे. प्रत्येक जो विला आहे हा लाकडाने बनवला. इकडे हर एक घर तुम्हाला तिकडे लाकडाचंच मिळेल. छान बसायला सिटिंग अरेंजमेंट. कसं वाटलं सर्व्हिस आणि हॉटेल कसं वाटलं तुम्हाला? हॉटेल तर खूप छान आहेत. रूम्स तर आणि सर्व्हिस इकडे खूप छान आहे. आणि इकडे मेन स्पेशल म्हणजे कोकणी जेवण ओके. खूप छान वाटतं. जय महाराष्ट्र मित्रांनो, आज श्रीवर्धनमध्ये आहे. श्रीवर्धन पार्ट 2 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्यावर फिरतोय आम्ही. एक लग्नानिमित्त आम्ही इकडे आलो होतो. सो जसं आपण श्रीवर्धन पार्ट 1 मध्ये इथले चांगले हॉटेल्स आपण शूट केले, त्याप्रमाणे आजच्या पार्ट 2 मध्ये अजून काही हॉटेल्स आमच्या मित्रांचे भावकीचे आज आपण शूट करणार आहोत. श्रीवर्धन हे तुम्हाला काय आणि कशासाठी फेमस आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच आम्ही सांगितलं आहे. तर आपण इकडचे आणखीन काही हॉटेल्स पाहूया जिथे तुम्हाला कोकणी जेवणाची एक लज्जतदार चव मिळेल आणि एक चांगलं वातावरण इकडे मिळेल. समुद्राच्या समोरचे सगळे आपले हॉटेल्स आहेत. तर तिकडे आपण जाऊया, तिथल्या माझ्या मित्रांना भेटूया, तिथे आपण काय यावं, त्यांचं स्पेशालिटी काय हे आपण सगळं समजून घेऊया. एक चांगले दर्जेदार हॉटेल्स जिथे आम्ही स्वतः व्हेरीफाय करतो आणि तेच आपण शूट आपल्या चॅनल्सवर दाखवतो. आपण जे सगळे हॉटेल्स आज दाखवणार आहोत ते श्रीवर्धनच्या समुद्राला लागूनच आहेत. आणि श्रीवर्धनला खास करून लोक येतात पुण्याकडची जास्त, 80% पुण्याकडची असतात, 20% मुंबईकडची असतात. आपला जो अलिबाग नंतरचा जो सेकंड टप्पा आहे तो आपला श्रीवर्धन आहे, जिथे तुम्हाला निसर्गाचं सान्निध्य तर मिळतंच, पण इकडे समुद्राची जी मजा आहे ती म्हणजे शुद्ध पाणी, सपाट समुद्र, काही रिस्क नाही श्रीवर्धनच्या समुद्रावर. त्याचबरोबर इकडे आपण तुम्ही आता पाठी बघू शकता माझ्या वॉटर गेम्स सुरू केलेत. वॉटर राईड्स वगैरे आहेत इकडे. बनाना राईड आहे, सोफा राईड आहे, पॅराशूट आहे. तो हे सगळं सुरू केलं आहे. ही माझ्या पाठी तुम्ही एक बघू शकता घोडागाडी ट्रॅव्हलिंग. सो याची सफर पण तुम्ही घेऊ शकता. तर नक्की या श्रीवर्धनला. त्या अगोदर आपण पाहूया इकडचे हॉटेल्स. चला तर मग. हा इथे समुद्राला जस्ट लागून असणारं एक सुंदर रिसॉर्ट आहे, हॉटेल. थोडं महागडं आहे पण इंटेरियरसाठी एक सुंदर ठिकाण त्याचं आपण आज शूट करतोय. त्या हॉटेलमध्ये आपण चाललोय. हा त्याचा एंट्रन्स आहे. हे रिसेप्शन आणि एक नॅचरली ब्युटी म्हणू शकता याला तुम्ही, की प्रत्येक जागा ही खूप सुंदररित्या नॅचरली सजवली. स्पेशालिटी इथे वूड हाऊसेस तुम्हाला मिळतील, लाकडाचे बनवलेले बांधकाम आणि त्याची घरं. हर एक विला आहे तो लाकडाने फर्निश केलाय, इंटेरियर केलंय. हा एक विला तुम्ही पाहू शकता इथे श्री विला म्हणून नाव दिले याला. पूर्ण लाकडाचं बांधकाम आणि त्याला लागूनच हे एक रेस्टॉरंट आहे. खूप हायजेनिक. अगदी समुद्रावरून 15 सेकंडचं वॉकिंग डिस्टन्स आहे हे.
लहान मुलांसाठी इथे स्विमिंग पूल दिलंय. प्रत्येक जो विला आहे हा लाकडाने बनवला. इकडे हर एक घर तुम्हाला तिकडे लाकडाचंच मिळेल. छान बसायला सिटिंग अरेंजमेंट्स. छान बाल्कनी दिले प्रत्येक रो हाऊसला. पण ह्या रूम्स थोड्या आतून बघूया. सुरुवातीला इथे छान एक छोटी बाल्कनी दिली. हा एंट्रन्स आहे. पूर्ण लाकडाचं बांधकाम. छान इंटेरियर केलेलं हे सुंदर बांधकाम. टीव्ही, वायफाय सेवा यात तुम्हाला मिळते. त्यालाच लागून हे अटॅच टॉयलेट बाथरूम. खालील रूमला लागूनच एक सीडी दिले जिथे फर्स्ट फ्लोअरला असलेले फ्लॅट्स पण आपण पाहूया. ही त्याची एंट्री आहे. छान बेड दिलाय. हे पूर्ण लाकडाचं बांधकाम. टीव्ही, ही छोटी बाल्कनी आणि हा पूर्ण पॅसेज हॉटेलचा. या इथे तुम्हाला समुद्र पाहायला मिळेल. अगदी समुद्राच्या समोर आहे हे हॉटेल. खूप खूप विचार करून बनवलंय. हाय फ्रेंड्स, आपण हॉटेल शूट तर केलं आहे. आता इथले मॅनेजर आहेत आपले सचिन दादा, त्यांच्याशी थोडंसं संवाद साधूया आपण. सचिन दादा, तुमचं हॉटेल आम्ही शूट केलं, खूप छान आहे आणि आपण हे प्रेक्षकांना पण दाखवतोय. पण आपण ह्या हॉटेलमध्ये का यावं ह्याचं थोडंसं कारण आमच्या पब्लिकला सांगा. नमस्कार, मी मधील मॅनेजर सचिन जाधव. आपल्या इथं आपले रूम्स आहेत ते पायनवूडमध्ये आहेत. आपली बीच प्रॉपर्टी आहे की तुम्ही रूममधून बाहेर गेलं की 10 ते 15 सेकंदात बीचवरती जात आहे. आपलं गार्डन आहे खूप छानपैकी की तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इतकं शांत मन शांत होतं तुमचं. स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलपाशी बसू शकता तुम्ही निवांतवाने. स्विमिंग पूलमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता. बीच तर समोरच आहे. प्लस आपलं प्रशस्त पार्किंग पण आहे. आणि आपल्या ज्या रूम आहेत त्या पायनवूडमध्ये आहेत. एक वेगळं स्ट्रक्चर आपण बनवलेलं आहे इथे आणि ते व्यवस्थित डेव्हलप केलेलं आहे. व्यवस्थित आपण त्याची निगा राखतो. प्रत्येक गोष्ट हायजेनिक आहे. आपल्याकडं आपलं स्वतःचं रेस्टॉरंट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सी फूड, कोकणी स्पेशल आपले मोदक असतात, सोलकढी आहे. त्यानंतर आपल्या रूम्समध्ये एक वेगळे पण करून केलेलं आहे इथे बीचच्या समोरच. आणि तुम्हाला इथं आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येतोय. प्लस तुमचं इथं आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा तुम्हाला फील येतो की तुम्हाला वारंवार इकडे येऊ वाटेल. प्लस तुम्हाला इतकं शांत वाटतं की तुमचे सगळे जे मेन टेन्शन्स असतात, काय एन्जॉय करायला आले असतात, ते सगळं तुम्ही फ्री होता इथं आल्यानंतर. बरोबर. आणि एकदम जाताना पण तुम्ही इतक्या हॅपीनेसने जाता की तुम्हाला एवढं ग्रेटफुल वाटतं की गोष्टी खूप छान एन्जॉय झाला की. आणि आणखीन तुम्ही म्हणजे ॲटोमॅटिकली प्रत्येकाला तुम्ही सजेस्ट करू शकता. तुमचे स्टेटस बघून तुम्हाला विचारू शकतात लोक तुम्हाला. म्हणजे प्रत्येक गोष्ट इथं आपण एक व्यवस्थित सेट करून छोटेसंच पण एक
जे तुम्हाला हव्यात त्या गोष्टी त्या सगळ्या आपण व्यवस्थित सेट केलेल्या आहेत इथं. थोडक्यात दादा असं आहे की पैसा वसूल, येस जो आपण पैसा टाकतो Yes. एक वर्थ असतो प्रत्येकाच्या मेहनतीचा असतो, येस. तो वसूल झाला पाहिजे. वसूल पेक्षा पण तुम्ही जास्त एन्जॉय करता सर इथं Yes, आल्यानंतर. yes. आणि आपण सगळ्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलेलं आहे आणि कस्टमर आल्यानंतर कसं सॅटिस्फाय होतील याच्याकडे आपलं प्रॉपर बारकाईने लक्ष असतं आणि सगळ्या गोष्टी आपण हायजेनिक ठेवलेल्या आहे. आणि आम्ही पण आमच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये जे हॉटेल शूट करतोय ते असेच आहेत की श्रीवर्धनमधले नावाजलेले हॉटेल्स आहेत. सो त्यातलं एक दादांचं आहे. सो मला शूट करायचंच होतं. सो मला आशा आहे तुम्ही सगळे ह्या हॉटेलला नक्की भेट द्याल. धन्यवाद. थँक्यू. अगदी क्लीन आणि नीट रूम्स आहेत. इथे पाहू शकता तुम्ही, ही AC रूम आहे. त्याला अटॅच करून हे इथे दुसरी रूम आहे. फॅमिलीज जर एकत्र राहत असतील सो त्यांच्यासाठी खूप चांगली सोय इकडे आहे की अटॅच रूम आपण इथे बनवले. आणि ही त्याची एंट्री जी पार्किंग स्लॉटमध्ये जाते आणि इथेच आपण छान जेवणाचा पण प्रोग्राम, जर 15-20 जणांचा ग्रुप आला तर आपण इथे त्यांचा बंदोबस्त करू शकतो. आपण रूममध्ये अजून एक सेवा दिली आहे इकडे, की इकडे आपण डायनिंग टेबल आहे ते आपण फोल्डिंग करून ठेवलं आहे. पराग जरा ओपन करून दाखवलं का? जर कपलला घरातच जेवण करायचं असेल रूममध्ये तर आपण हे एक डायनिंग टेबल बनवलं आहे त्याच रूममध्ये, जे अटॅच आहे तुमच्या रूम्सला. नमस्कार मित्रांनो, आपण एक श्रीवर्धनमधल्या छान हॉटेलमध्ये आलो आहे. तर तिकडचे जे आज शूट केलं त्याचे ओनर आपल्या पाठी उभे आहेत, पराग चौगले. नमस्कार. नमस्कार. पराग, काय सांगाल तुम्ही तुमच्या हॉटेल्सची, म्हणजे आमचे प्रेक्षक इकडे का यावेत? एकतर हे बीचपासून खूप जवळ आहे, म्हणजे वॉकिंग डिस्टन्स 7-8 मिनिटाचं आहे. गाडीने जर गेलात तर 2-3 मिनिटात तुम्ही तिथे पोहोचू शकता. त्यामुळे जास्ती करून आपले कस्टमर वॉकिंग जायलाच आवडतं त्यांना तिथे समुद्रावर. त्याचबरोबर इथे नारळ पोपळीची बाग आहे, त्यामुळे एकदम शांत आणि रिलॅक्स असं फील होतो इथे आल्यावर. आपल्या कस्टमरना रिपीट कस्टमर आपले खूपसे असतात आपल्या इथे येणारे. ग्रेट. आणि प्रामुख्याने कोकणामध्ये कोकणी जेवणासाठी आम्ही प्रेक्षक येतो इकडे. तर तुम्ही जेवणाबद्दल काय सांगाल? नक्कीच, आपण घरगुती जेवण आपण देतो इथे अवेलेबल करून. इथे आपली कॅन्टीनची सोय नाही आहे, पण आपण घरगुती एका ठिकाणी असं जेवण देतो की तिथे बेस्ट आपल्याला फूड मिळतो. कोकणी घरचे मसाले वगैरे, कोकणी मसाले केलेले असतात, की व्हेज असेल, नॉनव्हेज असेल, फिश, सर्व प्रकारचं आपण जेवण आपण इथे अवेलेबल करून देतो. ओके, ग्रेट. सो आमच्याही प्रेक्षकांना आवडेल इथे नक्कीच भेट द्यायला. इथे काही कस्टमर आलेत आणि ते आपल्यासोबत आहे जे एक दिवस राहून गेले, तर त्यांच्याकडनं आपण फीडबॅक त्यांचा समजून घेऊया. सर, तुमचं नाव काय? रुपेश. तुम्ही इथे किती दिवस राहत आहे? मी इकडे 2 दिवसापासून राहतो. ओके, कसं वाटलं सर्व्हिस आणि हॉटेल कसं वाटलं तुम्हाला? हॉटेल तर खूप छान आहेत, रूम्स तर आणि सर्व्हिस इकडे खूप छान आहे. आणि इकडे मेन स्पेशल म्हणजे कोकणी जेवण ओके,
खूप छान वाटलं. ओके. त्यामध्ये तुम्ही म्हणजे नॉनव्हेज खाल्लं की व्हेज? नॉनव्हेज फिश Okay. वगैरे, बांगडा फ्राय वगैरे खूप छान. कढी, कोकणी कढी एक नंबर होती. सुरमई पापलेट काय? सुरमई हो ग्रेट. सुरमई पण. सो आय होप, मला वाटतं तुम्ही इकडे या हॉटेलला व्हिजिट द्या. पुन्हा एकदा आम्ही इकडे व्हिजिट देणार, कारण आम्हाला हे रूम इकडे रूम्स परत सरांची सर्व्हिस एक नंबर. हे एक समुद्राच्या बाजूला असलेलं एक सुंदर हॉटेल, ज्यामध्ये वर खाली सुंदर राहण्याची सोय केली. पॅसेज खूप छान आहे. रूमच्या समोरच एक मस्त बाग बनवले, यामध्ये वेगवेगळी झाडं लावलेत छानपैकी. रूम्स पण खूप सुंदर आणि पॅसेज पण खूप नीट क्लीन. चिरामातेने बनवलेलं हे घर. बाहेरचा पॅसेज. रोड टच प्रॉपर्टी. हे एक आणखी सुंदर हॉटेल, जे इथून तुम्हाला हार्डली 2 मिनिटं अंतरावर समुद्र आहे. खूप सुंदररित्या बनवलेलं हे एक हॉटेल आहे, जिथे हे किचन आहे त्यांचं, आणि हे लागून सगळ्या रूम्स आहेत, ज्या डिलक्स रूम आहेत, AC रूम्स. सो आपण आतून पाहूया या रूम्स कशा आहेत. एक होम स्टेसाठी खूप छान पर्याय आहे हा, जो समुद्रापासून हार्डली 5 ते 10 मिनिटं अंतरावर आहे. इथूनच बाहेर जेवणाची सोय इथे या टेबल्सवर करतात, आणि त्याला लागूनच ही बाहेर पाठी वाडी, जी नारळ, सुपारी, केळी या सगळ्यांच्या बागा आहेत पूर्ण. त्याला लागूनच पाठीमागे पूर्ण नारळाच्या बागामध्ये अजून एक 2 रूम इथे बनवल्यात, कपल्स रूम. सो पूर्णपणे निसर्गाने वेढलेलं हे एक रो हाऊस इकडे बनवलंय. दोन फॅमिली ज्या असतील त्यांच्यासाठी एक छान जागा इकडे एन्जॉय करण्यासाठी.